काय रे, काय झालं? काय नाही पप्पा, त्या राहुलला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. हार्टचा प्रॉब्लेम निघाला त्याला. एवढ्या कमी वयात? काय चाललं काही कळत नाही हो. कोणाला हार्टचा प्रॉब्लेम, कोणाला स्ट्रेसचा प्रॉब्लेम, कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम, तर कोणी डिप्रेशनमध्ये. कोणी सुखी नाही पप्पा. सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम आहेच. छा, एवढं बरं आहे. आमच्या पिढीला असे प्रॉब्लेम कधी आले नाही बुवा. खरं आहे पप्पा. आता तुम्ही एवढे कडक, ते बाळू तात्या एवढं वय झालं तरी एकदम कडक आहे अजून. आणि आपली आजी एवढं वय झालं तरी एकदम कडक शिवाय देते आम्हाला. मग आम्हालाच एवढ्या कमी वयात एवढे प्रॉब्लेम का बरं आहे पप्पा? टेक्नॉलॉजी, सायन्स एवढं पुढं गेलं तरी पण. टेक्नॉलॉजी, सायन्स, टेक्नॉलॉजी फक्त तुम्हाला जगायला मदत करते बाळा. जगायचं कसं ते नाही शिकवत. आणि सायन्स हा फक्त एक विषय आहे, जगण्याचा आशय नाही आहे. आमच्या पिढीने आयुष्य जगलं. आम्हाला काही गोष्टी माहीत नव्हत्या ना, ते लई बरं होतं. आमच्याकडं जे होतं ते आम्हाला लई भरपूर वाटायचं. त्याच्यामुळं समाधान होतं, अज्ञानामध्ये सुख होतं. आता तुमच्या पिढीला कसं सगळं एका झटक्यात मिळायला लागलं. कोणी काही एखादी नवीन गोष्ट घेतली का लगेच ते फोटो काढून लगेच स्टेटसला, स्टोरीला अपलोड करायला लागले. आणि ते बघून लगेच तुमचे विचार चालू होते, आपल्याकडे ही गोष्ट का बरं नाही. झालं डोकं खराब व्हायला सुरुवात. लगेच एकमेकांशी तुलना करायला लागली. हे खरं आहे पप्पा. आमच्या पिढीकडे टेक्नॉलॉजी नव्हती, पण समाधान होतं. सोयी सुविधा नव्हत्या, पण सुख होतं. म्हणून आम्ही मरेपर्यंत जगणार. आणि तुमची पिढी पार मरत मरत जगते. हॅलो, हा डेंगू पाटील. हा हा हा, येतो येतो, पारावर येतो येतो. हा हा, बसू मस्त गप्पा आणीत काय. हा हा, आलो आलो आलो. हा 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 हा. ऐ, याचा थोडासा आवाज वाढून दे रे मला. एक तर त्याच्यात काही ऐकू येत नाही, आणि त्याच्यातलं मला काही कळतही नाही. नाही ठीक आहे पप्पा, तुम्हाला त्यातलं काही कळत नाही ना, तेच चांगलं आहे. खरंय खरंय. हा